नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आज आपण करणार आहोत आप्पे. तर आप्पे करण्यासाठी इथे मी 1 ग्लास रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर रेशनच्या तांदळापासून सुद्धा अगदी छान असे आपले आप्पे तयार होतात. 1 ग्लास तांदूळ घेतले तर सर्व डाळी आपल्याला पाव ग्लास घ्यायचे आहेत. तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पाव ग्लास आपण ही मुगाची डाळ घेतलेली आहे. तर पाव ग्लास आपण मसूर डाळसुद्धा घेऊ शकतो, पण मी इथे मसूर डाळ घ्यायला विसरलेले आहे, कारण मी आज फर्स्ट टाईमच आप्पे करत आहे. तर इथे पाव ग्लास मी इथं पोहे घेतलेले आहेत आणि इथे थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे 2 टेबलस्पून एवढी, आणि 1 टेबलस्पून आपण मेथीचे दाणे घातलेले आहेत. तर चणा डाळ तुम्ही पाव ग्लाससुद्धा घेऊ शकता. तर मी कमी घेतलेली आहे. तर मला डॉक्टरांनी चणा डाळ थोडी कमी खायला सांगितली, त्यामुळे मी इथे कमी वापर केलेला आहे. तुम्हाला जर चणा डाळ चालत असेल तर तुम्ही इथे पाव ग्लास चणा डाळ घेऊ शकता. तर इतक्या दिवस माझ्याकडे घरामध्ये आप्प्याचं भांडं नव्हतं, तर आत्ता जस्ट मी नवीन भांडं आणलं आहे आप्प्याचं. त्यामुळे मी फर्स्ट टाईमच आप्पे करत आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा हे शेअर करत आहे. तर डाळ तांदूळ आपण छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. रेशनचे तांदूळ असल्यामुळे आपण छान ते धुवून घेतले आणि भरपूर असं पाणी घालून आपण एक 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेले आहेत. तर डाळ तांदूळ भिजल्यानंतर त्याचं आपण जे पाणी आहे ते वरचं पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि आप्पे करण्यासाठी आपल्याला जे वाटण करायचं आहे त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. त्यामुळे आपण थोडं अगदी 1 ते 2 चमचे आपले पोह्याचे असतात तेवढंच पाणी वापरून हे डाळ तांदूळ छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बारीक म्हणजे अगदी पेस्ट करू नका, थोडंसं रवाळ असं वाटून घ्या. अगदी बारीक नाही करायचं, जसं आपल्याला डोस्याला आपण करतो त्या पद्धतीने नाही न करता थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते, असं अगदी रवाळ आपण असं वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर सर्व डाळ आणि तांदूळ आपण इथे वाटून घेतल्यानंतर 1-2 मिनिट आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा आपण एक 10-12 तास भिजवून ठेवणार आहे. तर मी डाळ तांदूळ सकाळी भिजवले होते, रात्री वाटून घेतले आणि आता वाटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून सकाळपर्यंत याला फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे. तर थंडीचे दिवस असल्यामुळे फर्मेंट करताना मेथीच्या दाण्यांचा नक्की वापर करा. तर आपलं छान आता पीठ फर्मेंट झालेलं आहे, सकाळ झालेली आहे आणि मी झाकण उघडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फुललेलं आहे. तर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत. अर्धा चमचा अद्रक किसून घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. तर हे छान आता आपण मिक्स करून घेऊया. तर यासोबत तुम्ही इथे भाज्यांचा वापरसुद्धा करू शकता. गाजर, बीट, फरसबी, वटाणा असं तुम्ही काहीही इथे घालू शकता. भाज्यांचा वापर करू शकता. तर वटाणा घालणार असेल तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घाला. तर इथे 1 चिमूटभर आपण खायचा सोडा घातलेला आहे. तर छान आपण हे पीठ मिक्स करून घेऊया आणि लगेचच आप्पे करायला घेणार आहोत. तर मंडळी, मी आप्प्यासोबत खायला चटणीसुद्धा केलेली आहे. जर तुम्हाला चटणीची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला दाखवते, हे बघा, हे आहे माझं आप्पेचं नवीन भांडं. तर या भांड्यामध्ये मी फर्स्ट टाईमच आप्पे करणार आहे आणि आत्तापर्यंत माझ्याकडे भांडं नव्हतं, तर आत्ताच मी हे फर्स्ट टाईमच आप्पे करत आहे. तर गॅस आपण पेटवला आणि मीडियम गॅसवरती आपण हे भांडं छान गरम करून घेतलेलं आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला आप्पे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आप्पे पात्रामध्ये अगोदर आपण 2-2 थेंब तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर
इथे आपण पीठ घालून घ्यायचं आहे। तर सर्व पात्रांमध्ये आपण व्यवस्थित पीठ घालून घ्यायचं आहे आणि मध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा ते शेवटीला घालून घ्या। अगोदर सर्व बाजूने घालून घ्या आणि नंतर लास्टला मध्ये घालून घ्या, म्हणजे जे मधला भाग आहे तो भांड्याचा लवकर गरम होतो, त्यामुळे आपण मध्ये शेवटीला घालून घ्यायचं आहे। तर पीठ घालून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे। तर या भांड्याला मला झाकणसुद्धा भेटलेलं आहे, तर अगदी छान भांडं भेटलेलं आहे हे नवीन भांडं। तर झाकण घालून 2 ते 3 मिनिटभर आपण वाफवून घेतले आप्पे। त्यानंतर पुन्हा आपण वरतून एक एक थेंब तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता हे आप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण आप्प्याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। तर छान असे आप्पे आपण परतून घेऊया। दुसरी बाजूसुद्धा आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटभर शिजवून घेणार आहेत। तर 2 ते 3 मिनिटानंतर इथे आपले आप्पे छान शिजलेले आहेत। ते इथे टूथपिकच्या साहाय्याने किंवा असं मी आता सुरीच्या साहाय्याने बघत आहे आपले आप्पे शिजलेत का। तर पीठ अजिबात चिकटलं नाही आहे, म्हणजे आपले आप्पे छान आतूनसुद्धा शिजले गेलेले आहेत। तर इथे आपले आप्पे छान असे सगळे रेडी झालेले आहेत। दोन्ही बाजूनी एकदम छान भाजले गेलेले आहेत, मधूनसुद्धा अजिबात कच्चं राहिलेलं नाही। तर पहिल्यांदाच करूनसुद्धा अगदी छान असे आपले आप्पे टम्म फुगले गेलेले आहेत आणि तुम्हाला एक मी तोडून दाखवते। सुंदर अशी मस्त जाळी आलेली आहे। एकदम छान आपले आप्पे मस्त शिजले गेलेले आहेत, मऊसूत झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि चटणीची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।